आणि रसिक हो, आपणही जोरदार टाळ्यांनी या कथासंग्रहाचं स्वागत करूयात. सौभाग्यवती सोनाली धीरज परब सावळ देसाई यांचा ओळख हा कथासंग्रह या ठिकाणी प्रकाशित झाला असं जाहीर करतो. मुळात कथा हा जो वाङ्मय प्रकार आहे हा फार जुना आहे. आणि फार जुना मी अशासाठी म्हणतो की कुठलीही गोष्ट आपण करतो, एखादा आपण चित्रपट बघायला जातो तर घरी गेल्यावर आपण ज्यावेळेस कोणाला सांगतो की मी अमुक अमुक चित्रपट बघून आलो, तर स्टोरी काय? ही स्टोरी म्हणजे कथा आहे. एखादी आपण कादंबरी वाचतो, काय आहे त्याच्यात? ही ती कथा आहे. एखादी आपण कविता वाचतो, काय आहे त्याच्यात? ती गोष्ट आहे किंवा ती कथा आहे. म्हणून रामायणातल्या गोष्टी आहेत, रामायणातल्या कथा आपण म्हणतो, महाभारतातल्या कथा म्हणतो, पुराणातली कथा आपण म्हणतो. तर कथा हा वाङ्मय प्रकार फार जुना आहे. आणि मुळात मला वाटतं सुकठणकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून 1931 साली गोमंतकामध्ये पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला होता. आणि आज तीच परंपरा पुढे नेताना सोनालीचा ओळख हा कथासंग्रह या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे. या कथासंग्रहाचा अवश्य आपण आस्वाद घ्याल अशी आशा व्यक्त करतो. आणि मुळात ओळख हा तिचा पहिला कार्यक्रम आहे. मुळात पहिली होती ती ओळख, त्यानंतर होतो तो परिचय, त्यानंतर होते ती मैत्री, आणि त्यानंतर होतं ते प्रेम. आणि ते प्रेम मग आयुष्य सजवत जातं, फुलवत जातं. आणि असाच सोनालीचा प्रवास पुढे 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 बहरत जावा यासाठी तिला शुभेच्छा देतो. आणि तिला एकच प्रश्न विचारा असं वाटतोय की आत्ता मनात काय आहे? नमस्कार. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेले सगळे प्रेक्षक, सर्वांना नमस्कार. माझा पहिला कथासंग्रह प्रकाशित होतोय याचा मला खूप आनंद आहे. मुळात माझा आणि पहिला हे दोन शब्द कुठल्याही गोष्टीचा आनंद दुणावण्यास पुरेसे आहेत. त्यामुळे माझा पहिला कथासंग्रह प्रकाशित होताना मी आनंदी आहे, उत्साही, आणि आता दिसते तशी भावूकही आहे आणि सगळ्यांप्रती कृतज्ञही आहे. लेखनाची सुरुवात जसं परेशदादाने सांगितलं ती खरं तर कवितांच्या माध्यमातून झाली. शाळेत असताना झाली. शाळेत असताना कुठेतरी म्हणजे कविता बालमित्र वगैरे पुरवण्यासाठी लिहिणं सुरू झालं. आणि त्यावेळी शाळेतल्या शिक्षकांनी खूप प्रोत्साहन दिलं. लेखन छापून यायचं तेव्हा कौतुक व्हायचं. माझ्या मराठीच्या शिक्षिका सौ प्रिया टांगसाळी इथे उपस्थित आहेत. त्यांनी लिहितं केलं म्हणेन मी मला या भाषेची गोडी लावली. त्याचप्रमाणे माझ्या शाळेतले इतरही शिक्षक आले आहेत आणि मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देईन. कारण म्हणजे आपल्या शिक्षणाची खरी सुरुवात ही शाळेतून होते आणि शाळेतलं पोषक वातावरण मला माझ्या या छंदाकडे वळवण्यास खूप मदत झाली. या शाळेतल्या शिक्षकांच्या प्रोत्साहनाची. कवितेने सुरुवात झाली. मी कविता लिहिते हे बऱ्याच जणांना माहीत होतं. आता पुस्तकसुद्धा जेव्हा आता प्रकाशित होणार होतं तेव्हा बऱ्याच जणांचा असाच प्रश्न होता की कवितेचं पुस्तक आहे का. तर कथा प्रकाराकडे मी कधी वळले हे मलाही कळलं नाही. कधीतरी कथा हा साहित्य प्रकार मनात लकाकला, आवडला, रुंजी घालू लागला आणि असं वाटू लागलं की हां, मला काहीतरी सांगायचं आहे, एक विषय माझ्या डोक्यात आहे, एक विचार आहे
आणि तो विचार मी एखाद्या कथेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सांगू शकते. आणि या जाणीवेने, या उर्मीने ज्या ज्या कथा माझ्याकडून लिहून झाल्या त्यांचा हा संग्रह म्हणजे ओळख. मला जी काही कथाबीजं जमवता आली, जी काही कथाबीजं वेचता आली, त्यातून जी ही कथासुमनं उमलली आहेत त्यांचा सुगंध तुम्हा सगळ्यांना नक्कीच मिळो अशी माझी इच्छा आहे. आणि ओळख हे नाव या कथासंग्रहाला का द्यावं असं मला वाटलं, कारण सगळ्यात पहिली जी मी कथा लिहिली माझ्या कॉलेजच्या मॅगझिनसाठी, गोवा कॉलेज ऑफ फार्मसी इथे माझं शिक्षण झालं आहे, तर कॉलेजच्या विशेषांकासाठी मी जी पहिली कथा लिहिली तिचं नाव होतं ओळख. आणि लेखनाच्या छंदामुळे मला कुठेतरी नवीन ओळख मिळाली आहे. फार्मसी या क्षेत्रात जरी करिअर झालं असलं तरी एक लेखिका ही सुद्धा एक वेगळी ओळख माझी आहे. आणि ही ओळख मला या लेखनाच्या छंदामुळे मिळाली, म्हणून या दोन्हींच्या अनुषंगाने या कथासंग्रहाचं नाव ओळख ठेवावं असं मी ठरवलं. जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा ते फक्त स्वांत सुखाय होतं. असं वाटत असायचं की नाही, हे मी कुणाशी बोलू शकत नाही, तर मग ते डायरीत लिहून ठेवायचं. त्यातून कुठली तरी कविता आकारायला यायची किंवा काहीतरी लेख तयार व्हायचा. पण हळूहळू वर्तमानपत्रात प्रसिद्धी, त्यानंतर कार्यक्रमांना जाणं झालं आणि हे पुस्तक प्रकाशित होण्या इतपत टप्पा मी गाठू शकेन असं वाटलं नव्हतं. पण या वाटेवरचा हा प्रवास खूप आनंददायी होता आणि या वाटेवर मला खूप जणांचं मार्गदर्शन, सहकार्य, प्रेम आणि प्रोत्साहन मिळालं आहे आणि त्या सगळ्यांची मी खूप आभारी आहे. सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की माझ्या या पुस्तकाला गोवा मराठी अकादमीने प्रकाशनपूर्व अनुदानाने गौरवलं आहे आणि त्यासाठी मी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल सामंत सर आणि त्या सर्व पदाधिकाऱ्यांची खूप आभारी आहे. माझे पालक, माझे बाबा श्री सखाराम सावळ देसाई, माझ्या आई सौ जयवंती सावळ देसाई आणि माझे पूर्ण कुटुंबीय जे मला माझ्या पालकांसमान आहेत, त्या सगळ्यांचा, माझ्या सगळ्या कुटुंबाचा, माझ्या सगळ्या नातेवाईकांचा मला या छंदासाठी खूप पूर्वीपासून पाठिंबा आहे आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी पुढे जाण्याचा विचार करू शकले. जेव्हा मी लिहित होते तेव्हा मी सोनाली सावळ देसाई होते. आता पुस्तक प्रकाशित होते तेव्हा मी सौ सोनाली धीरज परब आहे आणि या नव्या ओळखीचा या पुस्तकात खूप मोठा वाटा आहे. माझे पती ज्यांनी सप्तपदी वेळी बरोबर चालण्याचं वचन दिलं ते या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पावलोपावली माझ्या बरोबर आहेत. पुस्तकासाठीचं टायपिंग, त्याच्यासाठीची प्रत्येक बारीक सारीक गोष्ट आणि त्यापासून त्याप्रमाणे यूट्यूब चॅनल, त्याची संकल्पना, त्याची सगळी तयारी आणि आता या कार्यक्रमाचं अगदी मी म्हणेन मिनिटाचं नियोजन, हे सगळं त्यांच्यामुळेच शक्य आहे. ही सगळी त्यांची संकल्पना आहे. त्याचबरोबर माझे सासरे श्री श्यामसुंदर परब, माझ्या सासूबाई सौ स्वाती परब आणि दीर श्री शुभम परब यांचाही मी करत असलेल्या कुठल्याही चांगल्या कामात त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचं सहकार्य हे नेहमीच असतं. त्याचप्रमाणे माझी सासरचं पूर्ण कुटुंबीय, परब कुटुंबीयही इथे आज उपस्थित आहे. माझ्या दोन्ही कुटुंबियांचा प्रत्येक गोष्टीत मला सहकार्य मिळालं आहे. आणि एक वाक्य जे मी कुठेतरी वाचलं आहे आणि जे आवडतं, की असं म्हणतात की एखाद्या यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो आणि एका यशस्वी स्त्रीमागे तिचं अख्खं कुटुंब असतं. ते आज अनुभवायला मिळते. यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. मगाशी ज्यांचं मनोगत आपण ज्यांच्या शुभेच्छा आपण ऐकल्यात ते दयाराम पाडलोसकर, गोव्यातील नामवंत साहित्यिक आहेत. मी त्यांना पाडलोसकर काका म्हणते. खरं तर त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यानंतर या क्षेत्रात मी आले असं मी म्हणेन.
साहित्यिक कार्यक्रम जे व्हायचे त्याच्याबद्दल म्हणजे मी अनभिन्न होते. मी कधीच कुठल्या साहित्यिक कार्यक्रमांना वगैरे गेले नव्हते. पण त्यांनी मला सर्वप्रथम कोकण मराठी परिषद आयोजित धारगळी येथे जे शेकोटी संमेलन व्हायचं तिथे ते घेऊन गेले. आणि तिथे त्या वातावरणात म्हणजे मला खूप छान वाटलं की ह्या कथा हे कविता, मान्यवरांची भाषणं, ज्या लेखकांना मी वाचते किंवा ज्यांचे फोटो मी वृत्तपत्रात बघते ते सगळे मला तिथे भेटले होते. तर हे मला आवडतं, मला हे करायचं आहे, हे कुठेतरी तिथे उमगत गेलं. आणि यानंतर अशा कार्यक्रमातून मी पुढे येत गेले आणि त्यासाठी अमूल्य अशा ज्या काही संधी मिळाल्या त्यात मी आवर्जून उल्लेख करेन कोकण मराठी परिषदेचे अध्यक्ष मान्यवर जे ॲडव्होकेट रमाकांत खलप सर, की त्यांनी बऱ्याच वेळा अशा कार्यक्रमातून मला संधी दिली आहे आणि त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. आणि त्याचबरोबर त्यात अनेक साहित्यिकांशी त्यानंतर ओळख झाली, त्यांच्याशी ऋणानुबंध जुळले आणि एक संधी मिळत मी पुढे जाता आलं. मी काही नावं नक्कीच घेईन, पण असं नाही की फक्त त्यापुरतीच ही यादी मर्यादित आहेत. श्री दत्तप्रसाद जोग सर आहेत, परेशदादा आहेत, नितीन कोरगावकर सर आहेत, मनसेच्या कालिकाताई बापट आहेत, चित्रा क्षीरसागर, प्रकाश क्षीरसागर, राजू बोनरे सर आहेत, अविन नाईक सर आहेत सम्राट क्लबचे. अशी खूप मंडळी आहेत, नावं झरझर आत्ता येत नाही आहेत, पण सगळ्यांबद्दल माझ्या मनात अतीव आदर आहे आणि त्यांचे शुभ आशीर्वाद असेच यापुढे मिळत राहो ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक ज्यांच्याबद्दल म्हणजे ज्यांच्या कथा मला वाचायला खूप आवडतात ते श्री विठ्ठल गावस सर, गोव्यातील ज्येष्ठ कथालेखक आहे. पण माझी ही सुरुवात होती, कदाचित बाळबोधसुद्धा काही कथा असतील, पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा आढावेढा न घेता मी विनंती केल्यावर लगेच त्यांनी प्रस्तावना लिहून द्यायला होकार दिला आणि माझ्या पुस्तकाबद्दल खूप छान असं अभ्यासपूर्ण आणि सखोल असं विवेचन त्यांनी दिलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देते. आज ते इथे येऊ शकले नाही. आणि हे पुस्तक जे तुम्ही बघताय, हे जे छान मुखपृष्ठ या पुस्तकाचं आहे, मला हवं तसं ज्यांनी करून दिलं ते राजमोहन सर. माझं पुस्तक कधी येईल हे मलासुद्धा ज्यावेळी माहिती नव्हतं त्यावेळीसुद्धा त्यांनी मला अगदी खूप पूर्वी त्यांनी मला सांगितलं होतं की सोनाली, तुझ्या पहिल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ मी करेन. आणि त्याच वात्सल्यपूर्ण हक्काने आणि प्रेमाने त्यांनी हे मुखपृष्ठ बनवून दिलं आहे. आणि मी शाळेविषयी उल्लेख केला, शाळेतल्या सगळ्या शिक्षकांची मी आभारी आहेच. त्याचप्रमाणे माझ्या कॉलेजचे, गोवा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य आहेत डॉक्टर मधुसूदन जोशी सर, त्यांचाही नेहमीच पाठिंबा राहिला आहे. बहुतेक जण जेव्हा मला विचारतात की तू फार्मसी क्षेत्रातली आहेत, मग लेखनाची आवड कशी, तर कदाचित त्या क्षेत्रातही ती आवड फुलवत ठेवण्याचं काम त्यांनी कॉलेजमध्ये असताना केलं आणि त्यासाठी मी त्यांची नेहमीच आभारी राहीन. हे झालं माझ्या साहित्य प्रवासाबद्दल. पण आज माझा म्हणजे हे जो पुस्तक प्रकाशनाचा जो कार्यक्रम आहे त्याबद्दल मला मुख्यत्वे सांगायचं आहे की यासाठी अनेक लोकांचे हातभार लागले आहे, अनेक लोकांचा त्यासाठी पाठिंबा आहे. आज सगळेजण माझं कौतुक करत आहेत, सोनालीचं पुस्तक प्रकाशन आहे, सोनालीचं नवीन गीत येतं आहे. पण मला तिथून इथे पोचवण्यासाठी खूप लोकांनी मेहनत घेतली आहे. तुम्ही बघत आहात की मगासपासून म्हणजे जी काही छोटी मोठी कामं आहेत, मध्ये अडथळे येत आहेत काय येतात, पण माझं पूर्ण कुटुंबीय, आमचा पूर्ण मित्रपरिवार, म्हणजे मिस्टरांचा आणि आता माझा झालेला हा मित्रपरिवार, असे सगळेजण याला हातभार लावत आहेत. माझ्या मित्रमैत्रिणी, ऑफिसमधले काही कलिग्स, माझ्या मैत्रिणी खूप दुरून या कार्यक्रमाला आले आहेत आणि अगदी वास्को, महाराष्ट्र या भागातून लोक आलेली आहेत, बिचोली. तर मला खूप आनंद आहे की एवढी लोक म्हणजे एका विनंतीवरून ती इथे आली कार्यक्रम बघण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी.
आणि त्याचप्रमाणे शामे गझल हा कार्यक्रम तुम्ही बघितलात, व्हिडिओ बघितलात. मी खरं सांगते कौतुक माझं होतं आहे, पण या सगळ्यात मी खरं तर कुठेच नव्हते. या सगळ्यात ही मंडळी होती. शामे गझलचं जी पूर्ण टीम होती, एका हाकेवर ही मंडळी तयार झाली आहेत. स्वतः सराव करून स्वतः ते सगळं लक्ष घालून त्यांनी स्वतः मेहनतीने तो कार्यक्रम उभा केला होता. आणि अशा म्हणजे स्वतःहून त्यांनी ते सांगितलं होतं, तुमचा कार्यक्रम आहे ना, आम्ही करू. त्याचप्रमाणे व्हिडिओ जो पाहिलात त्यासाठीही म्हणजे एका रात्रीत ते घडलं. एका रात्रीत ती कथा तयार झाली. त्यासाठी भाग्यश्री, मितेश, प्रसन्ना दादा, धीरज या सगळ्यांची त्यात मेहनत आहे. एका रात्रीत सगळी अरेंजमेंट झाली की नाही, उद्या व्हिडिओग्राफर येणार, उद्या लोकेशन्स ठरले, उद्या सगळं होणार. आणि आमचे ज्या 2 कलाकारांनी यात काम केलं आहे त्यांना खरं तर रात्री फोन केला होता की तुम्ही तयार आहात का, आणि सकाळी 7:30 वाजता ती मंडळी हजर होती. तर अशा सगळ्यांचा हा पाठिंबा मिळाला आहे. आणि एवढंच नाही तर ती सगळी मंडळी तर आहेत, मान्यवरही आहेत, एवढे जे दिग्गज लोक आहेत, पण कार्यक्रमाला त्यांनी हसत मुका नाही एका शब्दावर ते आले आहेत. आणि तुम्ही सगळी मंडळी जी वेळात वेळ काढून आज रविवारचा दिवस आहे इथे आला आहात, तर एवढी सगळी प्रेम करणारी मंडळी आमच्यासोबत आहेत हे खरं तर मी माझ्या पूर्वजन्माचं काहीतरी संचित मानते. असं म्हणतात, मी दत्तप्रसाद जोग सर यांचीच एक ओळ घेईन, यांच्याच 2 ओळी घेईन की कमवून माणसेही होता अमीर येते, असल्या कमाईचा कर सरकार घेत नाही. अशा करमुक्त कमाईने, अशा करमुक्त श्रीमंतीने अधिकाधिक श्रीमंत, याहूनही अधिक श्रीमंत व्हायला आम्हाला आवडेल. त्यासाठी तुमचं असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना आणि माझ्या लेखनालाही. एक कथासंग्रह प्रकाशित झाला म्हणजे त्या साहित्य प्रकारातलं सगळं मला कळलं असं मी म्हणणार नाही. काहीतरी राहून गेलं असेल, काहीतरी कुठेतरी धडपडले असेल, पण लहान मूल जसं रांगायला शिकतं किंवा चालायला शिकतं तेव्हा ते जसं धडपडतं, पण तेव्हा आपण त्यांना जशी उठायला मदत करतो किंवा पुन्हा चालायला शिकवतो, ती धडपड तुम्ही समजून घ्याल आणि तुमचा जो काही अभिप्राय असेल तो पोचवाल आणि या पुस्तकाला असंच प्रेम द्याल अशी अपेक्षा करते. अनावधानाने कुणाचा उल्लेख करायचा राहून गेल्यास समजून घ्या. धन्यवाद.